पुणे जिल्ह्यातला मुळशी तालुका गायब झालाय। हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटच्या लेखी मुळशी तालुक्याचं अजिबात अस्तित्व नाहीये। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर मुळशी सोडून जिल्ह्यातील सर्व तालुके आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे मुळशी तालुका गायब असण्यामागचं जे काही गौडबंगाल आहे ते खुद्द जिल्हाधिकाऱ्यांना देखील माहिती नाही। बघूयात त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। तब्बल 25,000 एकरांवर लवासा हे खासगी आणि वादग्रस्त हिल स्टेशन, ही अँबी व्हॅली, हिंजवडीचं हे जगप्रसिद्ध आयटी पार्क, काही वर्षांपूर्वीपर्यंत अजित पवारांची मालकी असलेलं आणि आता पवारांच्या जवळच्या पंचशील ग्रुपच्या ताब्यात असलेलं घोटावडेमधलं हे फार्म हाऊस, अजित पवारांच्या वहिनी शर्मिला पवार यांचं रिहेमधलं फार्म हाऊस, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचं फार्म हाऊस, एक ना अनेक असे मोठे प्रकल्प आणि अनेक नामवंतांची फार्म हाऊस आहेत ती मुळशी तालुक्यात। असा हा मौल्यवान तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लेखी मात्र अस्तित्वातच नाही। जिल्ह्यातल्या इतर सर्व तालुक्यांच्या लँड रेकॉर्डची इत्थंभूत माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे। यातून वगळण्यात आलंय ते फक्त मुळशीला। बरं, ही काही दोन महिन्यांची चूकभूल नाही, तर लँड रेकॉर्ड वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यापासून मुळशी तालुका मिसिंग आहे असा आरोप आरटीआय कार्यकर्ते करतायत। मुळशी तालुक्यात अनेक बड्या लोकांच्या जमिनी आहेत। या व्यवहारात अनेक गैरप्रकारही झाले आहेत। त्यामुळेच मुळशी तालुक्याची माहिती जाणीवपूर्वक वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जात नाही असा आरोप करण्यात येतोय। राजकीय पक्षांचा आणि विशेषतः काही अधिकाऱ्यांच्या मदतीने राजकीय पक्षांचा आणि गुंडांचा पहिल्यापासून डोळा आहे। त्यामुळे एवढाच हा भाग तुम्ही कुठे बघा, जगामध्ये असं होत नाही एकाच जिल्ह्याची माहिती आहे, एकाच तालुक्याची माहिती नाही किंवा एकाच भागाची माहिती नाही, असं कधी ऑनलाईन माहिती नाही असं होत नाही। लोकसभा निवडणुकीत पुण्यातल्या मतदार यादीतून लाखो मतदारांची नावं गायब झाली होती। ही नावं गायब कशी झाली याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांना नव्हती। अखेर हायकोर्टाने फटकारल्यानंतर नव्याने मतदार नोंदणी सुरू करावी लागली। अशीच भूमिका सौरभ राव यांनी या प्रकरणात देखील घेतली। मुळशी तालुका गायब आहे हेच मुळात सौरभ राव यांच्या गावी नाही। जिल्हाधिकारी साहेबच माहीत नाही म्हणून हात वर करतायत म्हटल्यावर विचारायचं कोणाला? का नाही आहे, बहुतेक त्यामध्ये रिझन हा होऊ शकते की तो त्याचं अपडेशन चालू असेल। मी आता या बैठकीनंतर लगेच माझे जसं मी सांगितलं ERO सोबत बैठक आहे, ते SDM तहसीलदार आहेत, तर येतच असतील। लगेच विचारतो की त्यांचं अपडेशन चालू आहे किंवा इतर काही तांत्रिक अडचण आहे आणि तो उपलब्ध होईल। पर्यावरण मंत्रालयाने मुळशीतली काही गावं इको सेन्सिटिव्ह जाहीर केली आहेत। राज्य सरकारनं वर्षभरापूर्वी जाहीर केलेलं ताम्हिणी अभयारण्यही मुळशीतच आहे। त्यामुळे या गावांमध्ये बांधकाम आणि जमिनीच्या विकासावर मर्यादा आहेत। मात्र तरीही मुळशीमध्ये मोठ्या प्रमाणावर डोंगरफोड आणि वृक्षतोड होते। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लेखी जर मुळशी तालुक्याचंच अस्तित्व नसेल तर यापेक्षा वेगळी काय अपेक्षा करणार? नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।